ठाणे महानगरपालिका आणि ठाणे वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने पाचपाखाडी परिसरामध्ये आनंद पथ रस्ता आरोग्याचा अर्थातच हॅपी स्ट्रीट या विशेष उपक्रमाचं आयोजन नगरसेवक राजेश मोरे यांच्या पुढाकाराने करण्यात आलेलं आहे। आरोग्य, उत्साह आणि सामाजिक एकात्मता वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमामध्ये नागरिकांसाठी विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे। या उपक्रमामध्ये एरोबिक्स, लंगडी, योगा, झुंबा, संगीत तसेच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून नागरिकांना उत्स्फूर्त सहभागाचं आवाहनही करण्यात आलेलं आहे। हा कार्यक्रम 17 मे 2026 आणि 24 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता अरुणकुमार वैद्यमार्ग ठाणे महानगरपालिका भवनासमोर पार पडणार आहे। यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यात येणार असून तरुणांना प्रेरणा मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं सर्व आयोजकांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक नगरसेवक राजेश मोरे यांनी यावेळी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहनही केलेलं आहे। यावेळी पत्रकार परिषदेला श्रीपाद भालेराव, बाळा साठे, एकनाथ पोळे व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आनंद पथ रस्ता आरोग्याचा, आनंद पथ आनंदाचा ह्याचं आयोजन यावर्षी करण्यात आलेलं आहे। 5वं वर्ष आहे। सलगतेनं कोविडच्या पासून आपण आनंद पथाचं आयोजन करतोय। वेगवेगळ्या संस्था ठाण्यातल्या त्यांच्या क्रीडा, कला ह्याचं प्रदर्शन करण्यासाठी, त्यांचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी या ठिकाणी येतात आणि मोठ्या प्रमाणात सगळ्या ठाण्यातल्या कला क्रीडामधल्या संस्था इथे सहभागी होतात। हा सकाळी 7 वाजता म्हणजे 17 तारीख आणि 24 तारीख अशा 2 दिवसात असणार आहे आणि सकाळी 7 ते 9 ह्या वेळेत हा कार्यक्रम असणार आहे। आपण सगळेजण नेहमी चिंतेत असतो की मोबाईल पासून मुलांची सुटका झाली पाहिजे, कमीत कमी मोबाईलचा वापर केला पाहिजे। त्यासाठी अनेक संस्था, ज्या संस्थेमध्ये गेल्यावर मुलांना त्यांच्या आवडीचे खेळ खेळता येतील, त्यांच्या ह्याच्यामधनं मोबाईल पासून लांब जाण्यासाठी सुद्धा पालकांना एक वेगळा रस्ता मिळेल आणि ह्यासाठी आम्ही ह्या सगळ्या ठाण्यातल्या वेगवेगळ्या संस्थांना आम्ही ते आमंत्रित करतो। जवळजवळ 35 ते 40 संस्था येतात। त्यामध्ये जिम्नॅस्टिक आहे, लंगडी आहे, खो खो आहे, कबड्डी आहे, म्हणजे पुढच्या दर 2 ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था, कुस्तीपासून अनेक आर्चरी आहे, लाठी काठी आहे, आर्म्स रेसलिंग आहे, त्यानंतर रस्सीखेच आहे। त्याच्यापेक्षा एक वेगळं वैशिष्ट्य असतं, येऊरची सगळी टीम आहे। येऊरची ही टीम इथे लगोरी खेळते, गोट्या खेळतात, भोवरे खेळतात। आपल्या सगळ्यांना आपल्या बालपणात घेऊन जाऊन जे जुने खेळ सगळेजण आपण खेळत होतो त्याच्यामध्ये नेण्याचं काम ठाणेकरांना आनंद पथच्या मार्फत होतं। म्हणून आम्ही आपल्या मार्फत सगळ्या ठाणेकरांना आव्हान करतोय की आपण 17 आणि 24 या 2 वेळेला सकाळी 7 ते 9 यावेळेस सगळ्यांनी सहभागी व्हा। त्या शहरासाठी, कारण हा सगळा विषय आम्ही ठाणेकर नागरिकांनाच आवाहन करतो की आपण ह्यात वेगवेगळ्या ठाण्यातल्या संस्था येणार आहेत। ह्या संस्थांमध्ये त्यांचे प्रत्यक्ष बघितल्यावरही आपल्याला समजेल की ज्यामध्ये आपल्या मुलांना काही करण्याची संधी आहे, तिथे आपल्याला त्या मुलाच्या संधीला आपण न्याय देऊ। त्याला वेगवेगळ्या म्हणजे अनेक आर्टिस्ट पण आहेत, सत्वचं ड्रम वादक आहेत की ज्यांना जिथे आवडेल ते करण्यासाठी आनंद पथ आम्ही तयार केलेला आहे। तर जास्त मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि ह्या आनंद पथातला आनंद घ्या।